अकोल्याचं राजकारण चांगलंच तापलेलं आहे। अकोला महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता स्थापन करणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। एनडीटीव्ही मराठीच्या बातमीवर त्यामुळे शिक्कामोर्तब झालंय। शहर सुधार आघाडीच्या नावाखाली 44 नगरसेवकांची यादी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे सादर करण्यात आली। या यादीमध्ये भाजपचे 38 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, अपक्ष नगरसेवक यांच्यासह राज्यामध्ये विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 3 नगरसेवकांचा समावेश असून त्यांनी स्वाक्षऱ्या केल्यात। महत्त्वाचं म्हणजे एनडीटीव्ही मराठीनं ही संपूर्ण आकडेवारी आधीच जाहीर केलेली होती आणि आता अधिकृतरित्या त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। विशेष बाब म्हणजे अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 3 नगरसेवकांनी भाजप समर्थित आघाडीमध्ये शहर विकासासाठी सहभाग घेतला। भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांची सत्ता महानगरपालिकेत येणार आहे, त्याच्याबद्दल कोणी शंका बाळगू नये। 38 सदस्य आपले आहेत। याच्या व्यतिरिक्त मित्रांसोबत जे आम्ही निवडणूक प्री इलेक्शन अलायन्स केलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटते इतके समजदार मीडियाही आहे तरी विरोधी पक्षाचे लोकही आहेत की महापालिकेत आमची सत्ता येणार आहे। महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि महायुतीचं सरकार महानगरपालिकेमध्ये स्थापन झालेलं दिसेल। कितीही डिनर डिप्लोमसी होऊ द्या, कितीही कोणी दावे प्रतिदावे करू द्या, कितीही आमच्या विरोधी पक्षांनी आकांड तांडव करू द्या, मात्र अकोला महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता स्थापन होईल आणि आमच्या पक्षाचे जे एक नगरसेवक आहेत ते आमच्यासोबत कायम आहेत। त्याच्यामुळे कुठेही काही वेगळं होण्याचं आणि लोकांना त्यांना माहिती आहे, नगरसेवकांना पण सत्तेमध्ये असलं तरच पुढे विकास कामाकरता अडचण जाणार नाही। त्याच्यामुळे सत्ता ज्याची आहे तेच सरकार स्थापन होईल। सर्वसाधारणपणे चर्चाही झाली 5 वर्षामध्ये कोणाकोणाला काय काय मिळू शकतं, पॉसिबिलिटी काय काय आहे याचा असणारा एक चार्ट आम्ही केला होता प्रत्येक वर्षी। आणि येत्या 5 वर्षामध्ये काय काय आहे हे 42 जण एकत्र राहिले तो काही जणांकडे देण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती चर्चाही होता।